हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त एक्साइटेड आहे. कारण तुमच्यासोबत मी माझा पॅरिसचा शॉपिंग हॉल शेअर करणार आहे. जेव्हा मुली पॅरिसला जातात तर भरभरून शॉपिंग करून येतात. सो मी पण थोडीफार केलेली आहे. सो आणि हॉल व्हिडिओ पण आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे. पर्सनली मला हॉल व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडतात. इन्फ्लुएन्सर्सचे वगैरे युट्यूबला जे काय आहे ते. म्हणून विचार केला की मी पण आज हॉल व्हिडिओ बनवते. सो काय काय मी घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो मी शॉपिंग केलेली आहे सिफोरामधून आणि फर्स्ट टाइम मी सिफोरामधून शॉपिंग केलेली आहे. सो मला खूप छान वाटलं. खूप एक्सायटेड होते मी ह्या शॉपिंगसाठी आणि तितकीच एक्सायटेड आज पण आहे तुम्हाला ते दाखवताना. ओके. सो आज फर्स्ट टाइम ऍक्च्युली मी हे सगळे प्रोडक्ट ट्राय केलेले आहे. मेकअप जो क्रिएट केलेला आहे ह्याच प्रोडक्टपासून केलेला आहे. ओके, बिफोर स्टार्टिंग सगळ्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट वेगवेगळा असतो. तसा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे मेकअपचा. त्याच्यामुळे मला वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळे मेकअप प्रोडक्ट्स ट्राय करायला खूप जास्त आवडतं. सो फर्स्ट आय हॅव ग्रॅब दिस डिओर्स बॅकस्टेज बॉडी अँड फेस फाउंडेशन. खूप छान आहे. इंटरनेटवर हे खूप जास्त व्हायरल आहे आणि प्लस माझ्या एका फ्रेंडने पण मला हे सजेस्ट केलं होतं. सो दॅट्स वाय आय डिसाइडेड टू ट्राय इट फॉर माय सेल्फ. खूप जास्त लाईट वेट आहे बट खूप बिल्डेबल लुक देतं आणि खूप जास्त फ्लॉलेस लुक सुद्धा देतं. तुम्ही बघू शकता मी हेच फाउंडेशन आता यूज केलेलं आहे आणि किती फ्लॉलेस माझा मेकअप दिसत आहे. आणि शिवाय मी कुठलंही ते इल्युमिनेटिंग क्रीम जे असतं त्याच्यामुळे ग्लो येतो असं कुठलंही क्रीम माझ्या बेसला बिलकुल वापरलेलं नाही. काहीच वापरलेलं नव्हतं. तरी पण ह्याचा लुक बघा खूप जास्त ड्यूई दिसतोय. माझी स्किन खूप जास्त ड्राय झालेली आहे स्वीडनमध्ये आल्यापासून, बट तरी पण खूप छान अमेझिंग लुक येतो या फाउंडेशनमुळे. ऑफकोर्स मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि पॅकेजिंग पण खूप लाईट वेट आहे, मस्त आहे. कॅरी करायला खूप इझी आहे. सो येस, लव्ह दिस प्रोडक्ट अ लॉट. माय नेक्स्ट परचेस इज हुडा ब्युटीचं ऑरेंज करेक्टर. तर हुडा ब्युटीची प्रॉडक्टबद्दल मला नेहमीच खूप एक्साइटमेंट होती. बट लहान असताना मी ते ड्यूप्स जे यायचे मार्केटमध्ये ते यूज केलेले आहेत हुडा ब्युटीचे. फर्स्ट टाइम मी ओजी प्रॉडक्ट म्हणजे ओरिजिनल प्रॉडक्ट परचेस केला आहे हुडा ब्युटीचा अँड आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. ह्याचं जे फॉर्म्युला आहे करेक्टर बेसिकली यूज केलं जातं आपल्या जे अंडर आयच्या तिथे डार्क सर्कल्स वगैरे असतात, पिगमेंटेशन असेल कुठे फेसवर, तर ते करेक्ट करण्यासाठी करेक्टरचे यूज करतात. आणि हे जे आहे खूप अमेझिंग आहे. मी हे घेण्यासाठी इन्फ्लुएन्स झाले होते मृणाल पांचाळ, जी इन्फ्लुएन्सर आहे. तिच्या व्हिडिओजमध्ये तिला मी हे यूज करताना बघितले आणि तिने खूप छान रिव्ह्यूज दिले होते याच्याबद्दल. सो त्याच्यामुळे मी हे परचेस केलेला आहे आणि याचा शेड मी घेतलेला आहे मँगो, जो की थोडासा खूप जास्त ऑरेंज नाहीये, पीच अँड ऑरेंजच्या मध्ये आहे. सो हे माझ्या स्किन टोनला मॅच करतं. खूप छान आहे. खूप मस्त लवकर काय म्हणतात ना ब्लेंड पण होतं. खूप लाईट वेट आहे. सो खूप छान आहे. आपल्या अंडर आयच्या तिथे खूप लवकर क्रीजिंग लाईन्स येतात. त्याच्यामुळे आपल्याला खूप मिनिमल प्रोडक्ट्स आणि लाईट वेट प्रोडक्ट्स तिथे यूज करावे लागतात. सो त्याच्यासाठी हे खरंच खूप अमेझिंग प्रोडक्ट आहे. मला खूप जास्त आवडलं हे. नेक्स्ट आय हॅव पिक दिस टार्टचं शेप टेप क्रीमी कन्सिलर. खूप छान आहे. मी याचे खूप सारे व्हिडिओज इंटरनेटवर बघितले आहे. खूप मुली हे यूज करतात. खूप मस्त आहे. खूप छान बिल्डअप देतं आपल्या फेसवर, कव्हरेज मस्त देतं आणि लाईट वेट आहे. खूप सुंदर आहे आणि शेड मी माझ्या स्किनला मिळता जुळताच घेतलेला आहे. त्याचा शेड मी घेतलेला आहे 38N असा शेड आहे याचा. मीडियम टू मीडियम टॅन न्यूट्रल असं काहीतरी आहे याचा शेड. खूप कन्फ्युजिंग असत ऍक्च्युली, पण खूप मस्त आहे. याचा फॉर्म्युला मला खरंच खूप जास्त आवडलेला आहे. सो वर्थ दी मनी. व्हेरी नाईस. मी घेतलेला आहे लिप प्रोडक्ट आणि तो आहे फेंटी ब्युटीचा ग्लॉस बॉम्ब स्टिक. अमेझिंग आहे. खरं तर मी याला परचेस केलं होतं लिपस्टिक समजून, माहित नाही का ट्राय नव्हतं केलं कदाचित मी, हे डायरेक्ट पिक केलं होतं आणि लिपस्टिक समजून घेतला आहे. बट हा एक ग्लॉस आहे आणि खूप छान दिसतो. सध्या तर मी हा यूज नाही केलेला. मला स्वॅच मी दाखवते इकडे. असा याचा शेड आहे, थोडासा मॉवी पिंक कलर मध्ये असं. खूप अमेझिंग आहे याचा फॉर्म्युला. खूप छान आहे. इनक्रेडिबल लॉंग लास्टिंग आहे. मी लास्ट टाइम एकदा यूज केलेला आहे याला, म्हणजे घेतल्यानंतरच. तर खूप छान आहे. लॉंग विअरिंग आहे. मस्त आहे. बिलकुलही चिपचिप होत नाही. ग्लॉसमुळे असं चिपचिप वाटतं ना, तसं बिलकुलही वाटत नाही. आणि शेड मी घेतलेला आहे यामध्ये 03. येस. आणि याचा जो स्मेल आहे ना खूप अमेझिंग आहे. खूप छान स्मेल आहे याचा. खूप मस्त फॉर्म्युला आहे.
सो व्हेरी नाईस आहे. मी बरंच ऐकलं ह्या प्रॉडक्ट्स बद्दल. सो छान आहे. नाईस. लास्ट बट नॉट द लिस्ट, हे जे प्रोडक्ट आहे ते घेण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते. विश लिस्ट प्रोडक्ट आहे अँड ऑफकोर्स अ कल्ट फेवरेट प्रोडक्ट. सो ते आहे रेअर ब्युटीचं ब्लश. खूप छान आहे. सध्या खूप व्हायरल आहे. खूप इन्फ्लुएन्सर्स याला यूज करतात. आणि का हे जास्त व्हायरल आहे तर तुम्ही बघू शकता. हे सध्या मी हेच यूज केलेलं आहे. आणि याचा लुक जे परफेक्ट नॅचरल फ्लश म्हणतो ना आपण फेसवर, तो येतो याच्यामुळे. नाहीतर काही काही ब्लश असतात ना असे खूप पिंकिश उठून येतात, दिसतात डायरेक्टली स्किनवर. तसं नाहीये. एकदम छान असं नॅचरल फ्लश घेऊन येतं एक आपल्या चिकवरती, जे की मला खूप आवडलेला आहे. याचा हा फॉर्म्युला ब्लेंड पण खूप इझिली होतं. थोडंसं घ्यायची गरज पडते आणि हे फेसवर खूप वेळ टिकतं सुद्धा. सो खूप छान आहे. मला खूप जास्त आवडलेलं आहे याचं पिगमेंटेशन. आणि शेड मी घेतलेला आहे होप. पण आता थोडंसं मला हे वाटतंय की मी एक मोठं बॉटल परचेस करण्याऐवजी याचे छोटे छोटे मिनी पॅकेजेस सुद्धा येतात, 2-3 शेड याचे घ्यायला पाहिजे होते असं वाटतंय. इट्स ओके. घेतल्यानंतर काय ना. आणि तुम्ही बघू शकता शेड अमेझिंग. खूप छान आहे. खूप मस्त आहे. सो या दॅट्स ऑल. थोडीशी माझी शॉपिंग, जास्त व्हिडिओ मोठा नाही होणार कारण ऑफकोर्स मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे. सो दॅट्स ऑल आय हॅव ग्रॅब फ्रॉम पॅरिस ट्रिप. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.